राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे बाल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी। जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागत शरण मी ऐकू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागत शरण मी ऐकू। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली ओवी ज्ञानेश्वरीतील असून या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्याला काय उपदेश करीतात हे आपल्याला आता पाहायचं आहे। तर जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागत शरण मी ऐकू। माऊली ज्ञानोबा ओवीमध्ये सांगतात की जो कोणी माझं नामस्मरण करतो, जो कोणी मला शरण जातो, जो कोणी माझं भजन करतो त्याचं जन्म मरण चुकवल्याशिवाय मी काही राहत नाही असं कोण सांगताय तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात। तर आता आपण बघा, आता आपण घोर कलियुगामध्ये जन्माला आलोत की नाही? बोलत चला, तुम्ही बोलल्याशिवाय मला पुढचं सुचणार नाही। तर आपण या कलियुगामध्ये जन्माला आलो आहोत। या कलियुगामध्ये जन्माला येऊन आपल्याला काय करायचं आहे तर भगवंताचं भजन करायचं आहे, भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालायची आहे, गोपीचंदनाचा टिळा लावायचा आहे, भजन करायचं आहे, भगवंताला शरण जायचं आहे। तर आता तुम्ही म्हणताय की भगवंताला कोण कोण शरण गेलं? तर बघा, आपल्या जनाबाई असतील, मीराबाई असतील, भगवंताला शरण गेल्या। मग आता पहा, मीराबाई ह्या एका राजाची कन्या होत्या। मीराबाई एका राजाची कन्या होत्या। त्या दिवस रात्र फक्त भगवंताचं नामस्मरण करायच्या, भगवंताचं भजन करायच्या। पण हे काही राजाला पटत नव्हतं, आवडत नव्हतं राजाला। हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये घुंगरू आणि गळ्यामध्ये विणा घेऊन मीराबाई गलोगली नाचत जायच्या व नामस्मरण करत फिरायच्या। पण राजाला हे काही आवडत नव्हतं, राजाला पटत नव्हतं। राजाने मीराबाईंना खूप समजावून सांगितलं पण मीराबाई काय ऐकण्यास तयारच नव्हत्या। मीराबाई ऐकण्यास तयार नव्हत्या। मग एक दिवस राजा खूप संतापला, राजाला खूप संताप आला। राजाने मीराबाईंच्या आई साहेबांना बोलावून घेतलं। राजाने मीराबाईंच्या आई साहेबांना बोलावून घेतलं व म्हणाला की तू मीराबाईंना जाऊन सांग की पहिले नामस्मरण करायचं सोड, भजन करायचं सोड, नाहीतर हा विषाचा प्याला पिऊन घ्यायला सांग। मीराबाईच्या आई खूप घाबरल्या, मीराबाईच्या आई रडायला लागल्या। मीराबाईंना जाऊन समजावून सांगितलं, सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण मीराबाई काय ऐकण्यास तयारच नव्हत्या। मग अखेर त्यांना बळजबरीने मीराबाईंना विषाचा प्याला द्यावाच लागला। मीराबाईंच्या आईने मीराबाईंना परत एकदा समजावून सांगितलं पण मीराबाई काय ऐकल्या नाही। मीराबाईंच्या आईने त्यांना विषाचा प्याला दिला व मीराबाईंनी हसत हसत तो प्याला पिऊन घेतला। पग घुंघरू बांध मीरा नाची रे, मैं तो अपने नारायण की हो गई दासी रे, विष का प्याला राजा जी ने भेजा, पिवत पिवत मेरा हासी रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे। अशा प्रकारे मीराबाईंनी विषाचा प्याला पिऊन घेतला। आता बघा, मीराबाईंच्या केसाला सुद्धा ढकला लागला नाही। का लागला नाही बरं? कारण की त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं दिवस रात्र भजन करायच्या, त्यामुळे मीराबाईंच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही। भगवंत त्यांच्या पाठीमागे उभे होते। म्हणून आपण सुद्धा काय करायचंय तर भगवंताचं भजन करायचं। आता तुम्हाला माहितीये का, भगवंताने आपल्याला हा देह, हा नाशवंत देह तर आहे, पण आपल्याला भगवंताने हा देह कशासाठी दिलेला आहे तर देवे दिला देह भजन गोमटा, भगवंताने हा देह आपल्याला भजन करण्यासाठी दिलेला आहे। मग आपण हा वेळ इकडे तिकडे कशाला वाया घालवतो बरं? तर भगवंताचं भजनच केलं पाहिजे। बघा, आता नाशिवंत देह आहे हा। तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की आपण जन्माला आलो आहोत तर भगवंताचं नामस्मरण करत जा। तुम्हाला माहितीये का की आपण या जन्माला आलेलो आहोत पण कोणाला कारण माहितीये का बरं? कोणाचं म्हणणं असताना आपल्याला भगवंताने प्रपंच करण्यासाठी धाडलेलं आहे? अजिबात नाही। तर भगवंताने आपल्याला
या कलियुगामध्ये या नाशिवंत अशा आणि अनमोल अशा देहामध्ये भगवंताने आपल्याला का पाठवलं आहे, तर नामस्मरण करण्यासाठी. तुकोबाराय म्हणतात की तुम्ही जर या देहाला येऊन नामस्मरण केलं नाही तर तुमचा देह म्हणजे तुमचं आयुष्य फुकटच गेलं म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया. आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं नाही, भजन केलं नाही, भगवंताला भजलं नाही तर आपला देह वायाच गेला म्हणून समजावा. असं कोण सांगते? नामदेव महाराज सांगतात, तुकाराम महाराज सांगतात. आता बघा, तर नामाची किंमत तर एवढी मोठी आहे ती देवादिखांना सुद्धा कळेल नाही, आपल्यासारख्यांना कळणार आहे का बरं? नसली कळताच, कळून घ्या. बघा, एक वेळेस एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते. दोन भाऊ राहत असताना त्याच्यामधला एक भाऊ खूप सज्जन होता. त्याला नामस्मरण करायला, भजन करायला, भगवंताचं म्हणजे सगळं काही करायला त्याला खूप आवडत होतं. म्हणजे त्यांच्या गावामध्ये जर कधी कोणती साधू संत मंडळी आली तर त्यांना तो जेवण केल्याशिवाय वापस जाऊ देत नव्हता. आणि त्याच्या विरुद्ध दुसरा जो त्याचा भाऊ होता त्याला भजन केलेलं, नामस्मरण केलेलं असं बिलकुल आवडत नव्हतं. त्याला या सगळ्या गोष्टींची आवडच नव्हती. मग एक दिवस त्यांच्या गावामध्ये एक महात्मा आला, मोठा महात्मा आला. मग हा सज्जन व्यक्ती गेला आणि त्या महात्म्याला म्हणाला की तुम्हाला माझ्या घरी भोजन करण्यासाठी यावं लागेल. मग तो म्हणाला हा येईल ना मी. मग तो म्हणाला तुम्ही माझ्या घरी भोजन करण्यासाठी तर याल, पण माझा भाऊ जो आहे ना त्याला हे पटणार नाही, म्हणून तो काही बी म्हणू जा, तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तो म्हणाला ठीक आहे, पण जेव्हा तुझा भाऊ घरी असेल तेव्हाच मला तू भोजन करण्यास बोलवायचं. तो म्हणाला ठीक आहे, बोलवतो. नंतर ज्या वेळेस त्याचा भाऊ घरी होता त्यावेळेस तो गेला. मग त्यानं खोली दाखवली. मग महात्मा गेला आणि बाहेरून त्या खोलीची कडी लावून घेतली. नंतर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ते शांत बसलेले असताना मग त्याच्या भावाला वाटलं की आता महात्मा गेला, म्हणून त्यानं काय केलं, दरवाजा उघडला आणि जसा बाहेर आला आणि इकडून महात्म्यानं सुद्धा दरवाजा उघडला आणि त्या व्यक्तीनं सुद्धा दरवाजा उघडला. जसा तो बाहेर आला तसा या महात्म्यानं त्याचा हात पकडला. मग तो म्हणाला सोड 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 म्हणायला लागला. पण हा महात्मा म्हणाला जोपर्यंत तू राम नाम म्हणत नाहीस तोपर्यंत मी तुझा हातच सोडणार नाही. तो म्हणाला अरे बाबा सोड सोड म्हणायला. तो म्हणाला नाही, तू जवळ नाम घेत नाही तवर मी तुझा हात सोडणार नाही. तो म्हणाला की मी तर नाम घेणारच नाही. हा म्हणाला मी हात सोडणार नाही. मग अखेर त्याला वाटलं आता बळजबरीने आपण नाम घेतलंच पाहिजे. मग त्यानं फक्त एक वेळेस राम हे नाम म्हटलं. मग नंतर काही दिवसांनी त्या दोघा भावांचा मृत्यू झाला. काय झालं? मृत्यू झाला का नाही? काही दिवसांनी त्या दोघा भावांचा मृत्यू झाला. तो सज्जन व्यक्ती जो होता त्यानं आयुष्यभर चांगले कर्म केले, त्यामुळे त्याला स्वर्गामध्ये घेऊन गेले. आणि नंतर मग ह्या व्यक्तीला घेण्यासाठी जेव्हा यम आला, मग यमाला कळूनच गेलं की हे ना एक वेळेस नाम घेतलेलं आहे, आता याला नेमकं स्वर्गात टाकाव का नरकात टाकाव, यमाला काय कळना. मग यम म्हणाला सांग बाबा तुझ्या नामाची किंमत काय आहे. तो म्हणाला मला बी नामाची किंमत माहिती नाहीये. मग ते म्हणाले चल आपण आपण ब्रह्मदेवांकडे जाऊ. मग तो म्हणाला ठीक आहे, पण मी येत असताना माझ्या रथाला खांदा द्यावा लागेल तुला, यमाला म्हटलं. यम म्हणाला ठीक आहे बाबा देतो. यमाने रथाला खांदा दिला व दे पहिलं सुचराव द्या. मग नंतर यमाने रथाला खांदा दिला व ते ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले हे काय, म्हणजे यमाने खांदा लावला नाही का साधारण तिच्या रथाला. ब्रह्मदेव म्हणाले हे काय. यम म्हणाला ह्याने एक वेळेस नाम घेतलेलं आहे, त्या नामाची किंमत आम्हाला माहिती नाही, ती किंमत विचारण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहोत. ब्रह्मदेव म्हणाले मला बी नामाची किंमत माहिती नाही, चला आपण भगवान शंकरांकडे जाऊ. तो म्हणाला मी तर येईल, परंतु तुम्हाला सुद्धा माझ्या रथाला खांदा द्यावा लागेल. तो म्हणाला ठीक आहे बाबा देतो. मग ब्रह्मदेवांनी आणि यमाने दोघांनी सुद्धा रथाला खांदा दिला व ते गेले भगवान शंकरांकडे. भगवान शंकरांकडे गेले. भगवान शंकरांनी पाहिलं, भगवान